आज कन्हाळी तालुका जत जिल्हा सांगली येथे अपघात, महिलेचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी। आज कन्हाळी तालुका जत जिल्हा सांगली येथे जत ते सांगोला रस्त्यावरती आज कन्हाळी फाट्याजवळ भरधाव मालवाहतूक वाहनाने मोटारीला जोरदार धडक दिल्याने एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर तिचे पती आणि 2 मुले गंभीर जखमी झालेले आहेत। काल पहाटे सुमारे 1:30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असून अपघातानंतर मालवाहक चालक हा फरार झाला आहे। याबाबत जत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथील श्यामसुंदर कोळेकर हे पत्नी राजश्री व मुलासह मोटारीतून जतकडे येत होते। जत शहरापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या आचकनाळी फाट्याजवळ मालवाहू वाहनाने त्याच्या मोटारीला जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात राजश्री श्यामसुंदर कोळेकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर श्यामसुंदर कोळेकर तसेच त्यांची मुले शौर्य कोळेकर आणि वृषभ कोळेकर हे जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे। या प्रकरणी नेताजी तानाजी कोळेकर राहणार तेरखेडा तालुका वाशी जिल्हा धाराशिव यांनी जत पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे। अधिक तपास जत पोलीस या ठिकाणी करत आहेत। Press the bell icon on the YouTube and never miss another update.